आमच्या आई साहेबांना आज जरा लवकरच जेव्हा वाढलेलं, कारण मंडळाच्या आपल्या बारीक मध्ये कामं शिल्लक राहिलेली ते जरा आवरायचं आहे होते. आई साहेबांच्या बरोबर 2 घास खाल्ले आणि रावल्याबरोबर गाडी घेऊन बाहेर पडलो, कारण बरेच अशी कामं की नाही आमची पेंडिंग राहिलेली आहेत. आज करूया उद्या करूया म्हणत आहे की नाही, गणपती बाप्पाच्या आगमनाचा शेवटी दिवस उजाडलेला म्हणताना आज लेच गडबडीने सकाळ सकाळी कार्पेट न्यायला गावात आलो. 7:30 मिनिटात म्हणजे आपलं पार्सल आहे की नाही पॅकिंग करून घेतलो बघा, बिल दिलं आणि डायरेक्ट घराकडे निघालो. संध्याकाळी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची जुळणा करून घेतली, कारण एखादी वस्तू राहिली की परत आणि दंगा धुडकूच नको. डेक्कनवर राहिलेली सगळी खरेदी केली आणि घराकडे चाललेलं तेवढं ते आपला भाव हाक मारला गडबडीत असल्यामुळे भावाला लांब साथ केला आणि डायरेक्ट निघालो घराकडे. तर मंडळातली मरकुरी एक बंद पडलेली ती पण आपल्याला घ्यायची, कारण काय आपल्या घरापाशीच आहे, त्यामुळे काय लांब आपल्याला जायचं नव्हतं. आणि आपल्याला इलेक्ट्रिकलचं काय सामान लागलं तर आपण काय इथनच घेतोय. तुम्हाला बी जर घरातलं काही काम करायचं असलं किंवा काहीतरी सामान पाहिजे असलं तर आपल्या दादांचं मराठा चौकात दुकान आहे, केव्हा पण यायचं घेऊन जाय. आम्ही आमच्या मरकुरीला मस्तपैकी पिन जोडून घेतली आणि डायरेक्ट आलो मांडवा. कार्पेट बी हातरायला लावला आमच्या रावल्याला असतो. म्हटलं हातर तुझा व्हिडिओ मारून तुला फेमस करतो बारीक. मानवातली राहिलेली सगळी किरकोळ कामं आपली चाट दिशा आवरून घेतली आणि वेळ न घालता डायरेक्ट की नाही दुपारी सगळं आवरून आलो बघा आपल्या बाप्पाला घरला घेऊन जायला. कडचं सगळं नियोजन आवरून नाही की अध्यक्षांच्या खांद्यावर हात टाकून मस्तपैकी बाप्पाला आपला पहिला गाडीत विराजमान करून घेतलो. आणि बाप्पाचा जयघोष करतच आहे की नाही येता येता मस्तपैकी फटाडे घेऊन आलो. आपल्या लाडक्या गणरायाचं सगळ्यांनी हसत खेळत मस्त स्वागत केलं आणि गणपती बाप्पा मोरया म्हणतच आहे की नाही आपलं गणपती बाप्पा मांडवात एकदाच विराजमान झाले. लागल्या हातानं बाप्पाची आपली आरती बी करून घेतली आणि अशा तऱ्हेने भावांना आमचा ब्लॉग शेवट झाला. आणि बघा बघा आमचा